घटनेचा आम्ही सगळेच वारकरी तीव्र निषेध करतो। वारकरी संप्रदाय सहिष्णू आहे। वारकरी संप्रदाय कधी द्वेषाची मांडणी करायला शिकवत नाही। संत विचारांशी विसंगत असणारी मांडणी शिकवत नाही। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ। संग्राम भंडारे म्हणतात मी ज्ञानोबा तुकोबारायचा वारकरी आहे। संग्राम भंडारे तुम्हाला एक सांगू इच्छितो, ज्यावेळेस ज्ञानोबा तुकोबारांपेक्षा मनुष्य श्रेष्ठ आहे असं बोललं गेलं होतं त्यावेळेस तुम्ही बोलले का? किंवा गोविंददेवगिरी म्हटले गाथा ज्ञानेश्वरी स्वतंत्र ग्रंथ नाहीत, दासबोध हा एकमेव ग्रंथ आहे, त्यावेळेस तुम्ही का नाही बोलले? तुम्ही संधी साधू वारकरी आहात का? छत्रपती शिवाजी महाराजांची मावळी स्वतःला म्हणता, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान बागेश्वर बाबा करतो, बाकी कोणतरी कोरटकर सोलापूरकर वगैरे करतात, तेव्हा तुम्ही कोणत्या पिढ्यामध्ये लपून बसले असतात? तेव्हा तुम्ही तुमचं तोंड कुठे काय केलं होतं? अरे विचारांची लढाई विचारांनी लढा ना। खंडन मंडन ही परंपरा आहे। तुम्हाला जर एखादा विचार पटत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने निषेध करणार का? ही वैचारिक लढाई आहे। तुमच्याकडे ज्यावेळेस विचार कमी असतात ना त्यावेळेस अशी काहीतरी कृत्य केली जातात। विरोधकाचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे। आणि वारकरी अशा पद्धतीने, आणि जरी केलं तरी पण प्रतिकात्मक शाही असते। हे 4 बाटले तुम्ही ओतताय। वारकरी संप्रदायाचे तुम्ही ठेकेदार नाहीयेत। वारकरी हा जो शेतामध्ये काम करतो, कष्ट करतो, तो वारकरी ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी वाचतो, तुकोबारायांचा गाथा वाचतो। आणि परत तुम्ही म्हणताय की आम्ही केलं ते योग्य आहे। थोडा पण पश्चाताप होत नाहीये? आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही करतोय ते योग्य आहे, जरा तुमच्या त्या 22 वर्षा खालच्या कमेंट्स वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल लोकांची भावना तुमच्याविषयी काय। आणि तुम्ही जे आता व्यक्त होताय, जी कृती करताय, आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये प्रत्येक गोष्ट ही रेकॉर्ड होते, प्रत्येक शब्द हा सेव्ह ठेवला जातो। उद्या तुमच्या जर पुढच्या पिढीने जर ते पाहिलं तर त्यांना काय वाटेल याचा विचार करा। मला तुम्हाला सांगायचं आहे, विचारांची लढाई विचारांनी लढा। बापू एकटे नाही आहेत। खंडन करा त्यांच्या विचारांचं। अरे संत निंदा सहन करतात, टीका सहन करतात। जे टीका सहन करू शकत नाहीत, निंदा सहन करू शकत नाहीत, त्यांना कसं काय आपण प्रचारक म्हणणार? म्हणून मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, प्रसंगी कठीण वज्राचे भिजवायचे। संतांनी पण जे शस्त्र वापरलं, आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्र यत्ने करू। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी आतापर्यंत वारकरी संप्रदायाचा विचार, खरा विचार, ज्ञानोबा तुकोबारांचा विचार जगला, त्या सर्व महात्म्यांना मी वंदन करतो। आणि सर्व सकल वारकरी संप्रदायाच्या सर्व जी काही स्वतःला वारकरी म्हणून पाहतात त्यांना विनंती करतो, बाबांनो आपण आता जागं झालं पाहिजे। कोणत्याही पक्षाचा माणूस, कोणत्याही विचारधारेचा माणूस वारकरी संतांच्या विरोधात जर मांडणी करत असेल कीर्तनातून, तर आपण त्या व्यक्तीला थांबवलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की ही मांडणी झाली नाही पाहिजे। कारण वारकरी हा कोणत्या विचारधारेमध्ये बंदिस्त नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे। ज्ञानोबा तुकोबारा स्वतंत्र दर्शन आहे, हे आपण मान्य करायला शिकलं पाहिजे। आणि बापूंची म्हणणं वैचारिक घुसखोरी झाली आहे का? तर झालेली आहे। तुम्ही त्यांचं त्यांनी जे सांगितलं घुसखोरी झाली, त्याचं जे आहे ते तुम्ही विचाराने खंडन करा, अशी आमची भूमिका आहे। म्हणून सर्व वारकऱ्यांना विनंती करतो, आता आपणच ठरवलं पाहिजे की कोण खरे वारकरी आहेत। कारण हिंसेचं समर्थन करणारे, द्वेषाची मांडणी करणारे कधीही वारकरी असू शकत नाहीत। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी दत्ता महाराज दोने पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, आध्यात्मिक वारकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष। आज आमच्या पक्षाचे प्रतिष्ठित वक्ते विकास बापू लवंडे यांचं म्हातोबाच्या आळंदीमध्ये प्रवचन होतं। प्रवचन आल्यानंतर 3-4 गाड्या आल्या आणि त्यांनी इथं गाडी आडवी मारली। गाडी आडवी मारल्यानंतर बापूंना म्हणाले की मला तुमच्याशी बोलायचं आहे। आणि तो प्रसंग जो झाला तो बापू सांगतील, त्यानंतर मग मी बोलेल काय। इथं मला त्यांनी गाडी अडवल्यावर 2 जण पहिले आले। ते म्हणाले तुमच्याशी बोलायचे जरा, म्हणून मी गाडीतनं खाली उतरलो आणि इथं उभा राहिलो। उभा राहिल्यानंतर ते 2 जण माझ्याशी अर्धा मिनिट बोलले, तोपर्यंत लगेच बाकीच्या गाडीतले सगळेजण 10-12-15 जण उतरले आणि मला इथून गचंडीत ढकलीत। मी ते ड्रायव्हर ना, तो ड्रायव्हर त्या बाजूने उतरला तर तो माझ्याकडे येत होता ना मला वाचवायला, तर
त्याला तिकडे दाबून धरला दोघा तिघांनी आणि त्याला मारहाण केली आणि मला इकडे दाखवा जरा फाटलेलं दाखवा. हे काय रील दिसतोय ना. हा आता ह्याला तिकडे दोघा चौघांनी धरला हा. आणि मला इकडे ढकलीत नाही. इथं एक जणांनी मला असा इथून मी म्हणलं अरे काय दादागिरी करता काय असं का करता तुम्ही. त्यांनी एकाने रिव्हॉल्वर काढला मला म्हणलं, बघितलं काय असं केलं मला. मी इथं ते तर म्हणतात की रिव्हॉल्वर नव्हता. आणि तिथून मग ती सगळी झाल्यावर मला ती दाडादरी करत मला ते तसं ढकली त्याला मला काही सुचलं नाही तोपर्यंत. तिथे गेल्यावर मग काय केलं त्यांनी तो म्हणला व्हिडिओ करा रे संग्राम भंडारे काय म्हणला व्हिडिओ करा हा व्हिडिओ करा म्हणलं. मग मी म्हणलं आता त्या रिव्हॉल्वर दाखवला आणि दाखवलं मग मी इथं उभं राहिलो. म्हणलं आता करा काय करायचं. मी असं स्टँड उभं राहिलो. मग त्यांनी ते हे केलं आणि शाही बी ओतून सगळं झालं दम देत अशी इथून पळाली. तर मी म्हणलं अरे पळू नका कशाला पळता म्हणलं थांबा. तर ती काही थांबली नाहीत पळाली आणि गाडीत बसून निघून गेली कारण लोक तोपर्यंत थांबली होती ना इकडे. आणि काय प्रतिकात्मक नव्हती शाही. ही 4 बाटली चार काय बॉटल आहे, हे बघा. ते राहू दे ते पोलीस आले बघतील. हे निर्जन स्थळ आहे बघा इकडं. इथे एक बाटली आहे इकडे एक बाटली पडली आहे आणि पाठीमागे तिकडे 3 बाटले 4 बाटले 1 2 3 4 चौघांच्या आता 4 बाटल्या 4 बाटल्या इकडे मागे. वारकरी संप्रदायाचा प्रश्न आहे आणि विचारांची लढाई ही विचारांनी लढली गेली पाहिजे. माझं काय म्हणणं आहे की खंडन मंडन ही आपल्या महाराष्ट्राची आपल्या याची परंपरा आहे. आणि इथं निर्जन स्थळ आहे तिथून रस्त्यापासून जवळजवळ 15 फुटी जगलीत आणलेले 15 ते 20 फुटाचं अंतर आहे. आता आणली हे बघा 20 फूट तरी होईल. आणि पुढे एक शंकराचं मंदिर आहे दाखवा. आणि इथं हा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरला इथं कोणीच येऊ शकत नाही अशी निर्जन वस्ती आहे. बरोबर कॅमेरे नाही सीसीटीव्ही वगैरे काही नाही. बरोबर ना माऊली. नाही हा तर इथं या आपल्याला बाहेर जरा बोलू.